Good morning, student. Today we will discuss about the combination of cells. In this case, two terms will be there. First is the series combination of cells and another is the parallel combination of cells. First of all, we will discuss about the series combination of the cells. As shown in figure A, in this figure, this is the one cell which is having the positive terminal and negative terminal. This is the second cell which is this is the positive terminal of second cell and negative terminal of second cell. When the connection of first cell means negative terminal of the first cell is connected to positive terminal of second cell and so on, such a way connection of these cells is called as series combination. It's called as series combination. In series combination बघा मुलांनो, हा 1.5 व्होल्टचा एक सेल आहे, ह्याला E1 म्हणू आपण, E1 सेल म्हणू, आणि हा E2 सेल. तर ह्या E1 सेलचा निगेटिव्ह टर्मिनल E2 सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला, पुन्हा E2 चा निगेटिव्ह थर्ड सेलच्या पॉझिटिव्हला, पुन्हा थर्ड सेलचा निगेटिव्ह फोर्थ सेलच्या पॉझिटिव्हला. अशा प्रकारे जर आपण कनेक्शन केलं तर त्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल. ठीक आहे. इन दिस सिरीज कॉम्बिनेशन cells are connected in single electrical path such that the positive terminal of one cell is connected to the negative terminal of the next cell and so on, as shown in figure A. The terminal voltage of the battery or cell is equal to the sum of voltages of individual cells. बघा मुलांनो, आता टर्मिनल व्होल्टेज जे आहे कनेक्ट दोघांमधलं टर्मिनल व्होल्टेज ते त्या दोघांच्या इंडिव्हिज्युअल व्होल्टेजचं समेशन असतं. बरोबर आहे. म्हणजेच ह्या पूर्ण दोन्ही सेल सिरीज कॉम्बिनेशनचं जे काही व्होल्टेज होईल आपल्याजवळ ते काय असणार आहे, 1.5 व्होल्ट अधिक 1.5 व्होल्ट म्हणजे 3 व्होल्ट इतकं असणार आहे टर्मिनल व्होल्टेज. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, इन गिवन फिगर A, two cells 1.5 volt cells connected in a series. The combination provides a total voltage V is equal to 1.5 plus 1.5 is equal to 3 volt. The equivalent EMF of n number of cells in the series combination is algebraic sum of their EMFs. Summation I is equal to EI is equal to E1 plus E2 plus E3 up to En. The equivalent internal resistance of n cells in the series combination is a sum of their individual internal resistance. आपल्याला माहिती आहे मुलांनो, EMF आपण E ने डिनोट करतो आणि इंटरनल रेजिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल r ने डिनोट करतो. समेशन Ri इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 सो ऑन अप टू Rn असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांनो, स्टेट ॲडव्हांटेजेस ऑफ द series combination. Cells connected in series provides a larger resultant voltage. Resultant voltage आपल्याला काय मिळतं, लार्जर मिळतं मुलांना. Cells which are damaged can be easily identified, hence can easily replace. म्हणजे जे सेल एखाद्या सर्किटमध्ये डॅमेज झालेले आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतात सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आणि त्याला रिप्लेस पण करता येतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॉम्बिनेशन ऑफ सेल्स इन पॅरलल किंवा पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. इन दिस फिगर बघा, ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे E1 आणि E2 हे दोन काय आहेत, दोन सेल्स आहेत. ह्या E1चा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. हा E2चा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. बघा, E1 आणि E2 चे दोन्ही पॉझिटिव्ह टर्मिनल काय केले, इथं कॉमन केले. E1 आणि E2 चे निगेटिव्ह टर्मिनल काय केले, कॉमन केले. कॉमन केलेला पॉईंट इकडे जोडला आणि ह्या दोन्ही सेलचा पॉझिटिव्ह पॉईंट हा इकडं आणि निगेटिव्ह पॉईंट इकडं. ह्याला VB1 इथलं पोटेन्शियल जे आहे त्याला VB1 ने डिनोट केलं, इथलं पोटेन्शियल जे आहे त्याला VB2 ने डिनोट केलं. ठीक आहे.
अशा प्रकारे मुलांनो जे कनेक्शन असतं आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या कनेक्शनला काय म्हणायचं, त्या सर्किटला काय म्हणायचं, सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. कन्सिडर ए टू सेल्स विच आर कनेक्टेड इन पॅरलल. हिअर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल द सेल्स are connected together and negative terminal of all the cells are connected together. In parallel combination, I1 and I2 are shown as shown in figure. Parallel combination, that is I1 plus I1 and I2. बघा मुलांनो, सर्किटमधलं टोटल करंट आहे असं आपण कन्सिडर करू. इथं त्याचं बायफर्गेशन होतं. इकडून जाणारं करंट जे आहे ते I1, E2 मधून जाणारं करंट त्याला I2 म्हणलंय. टोटल करंट I इज इक्वल टू काय असणार आहे, I1 प्लस I2 असं आपल्याला टोटल करंट मिळेल. ठीक आहे. मग कन्सिडर ए पॉइंट A अँड B हॅव्हिंग द पोटेन्शियल VA अँड VB. हे A आणि हा B दोन पॉईंट आपण कन्सिडर केले आणि हे पोटेन्शियल VA कन्सिडर करू आपण. VA आणि हे VB. ठीक आहे. मग I1 टोटल पोटेन्शियल जे आहे ते V इज इक्वल टू काय असणार आहे, VA मायनस VB असणार आहे. VA आणि VB. VA आणि VB म्हणजे काय, इकडच्या साईडचं जे पोटेन्शियल आहे, हे दोन पॉईंट कनेक्ट केल्यावर हे टुगेदर म्हणजे हा कॉमन पॉईंट इथलं पोटेन्शियल, हा कॉमन पॉईंट इथलं पोटेन्शियल, हे VA आणि हे VB. ठीक आहे. मग टोटल पोटेन्शियल इज इक्वल टू काय असणार आहे, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. म्हणून V इज इक्वल टू VA मायनस VB. पुन्हा आपल्याला माहिती आहे इज ऑल्सो इज इक्वल टू काय, V इज इक्वल टू E1 मायनस I1R1. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल I1 इज इक्वल टू E1 मायनस V अपॉन R1. ठीक आहे. बघा इक्वेशन काय असणार आहे याच्या पुढचं बघा, V इज इक्वल टू E1 मायनस I1 R1. ठीक आहे. आपल्याला I1 पाहिजे, बरोबर आहे. म्हणून हा गुणाकारातला R1 आपण भागाकारात आणला आणि हे पॉझिटिव्ह करून घेतलं. ठीक आहे. म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळालं, I1 इज इक्वल टू E1 मायनस V अपॉन R1. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं आपण. तसंच आपल्याला I2 ची किंमत काढता येईल ह्याच इक्वेशननुसार. I2 ची किंमत काय मिळेल, E2 मायनस V अपॉन R2 अपॉन R2. ठीक आहे. तिथं पण V इज इक्वल टू VA मायनस VB इज इक्वल टू E2 मायनस I2 मायनस इंटू R2. मग I2 इज इक्वल टू E2 मायनस V अपॉन R2. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. I1 इज इक्वल टू I1 प्लस I इज इक्वल टू टोटल करंट I इज इक्वल टू काय असणार आहे, I1 प्लस I2. ह्या I1 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मधली आणि I2 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मधली आणि I1 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मधली ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, I इज इक्वल टू E1 अपॉन R1 मायनस E1 अपॉन V अपॉन R1, E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R2. ह्याला आपण काय केलं, सिम्प्लिफाय केलं. मग आपल्याला काय मिळालं इक्वेशन मुलांनो, V इज इक्वल टू E1 R2 मायनस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 मायनस R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विव्हॅलेंट EMF आणि रेजिस्टन्स ह्यांचे जे इक्वेशन आहेत ते आपण असे लिहू शकतो. ई इक्विव्हॅलेंट म्हणजे EMF इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू E1 R1 प्लस E2 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. आता आपण 3 सेल जर घेतल्या तर E1 R1 प्लस E2 R2 प्लस E3 R3 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3 असं इक्वेशन आलं असतं मुलांना आपल्याला. नंतर इंटरनल रेजिस्टन्स R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सच्या स्वरूपामध्ये त्याचं कंपॅरिझन आपण जर केलं, ह्या दोन इक्वेशनला जर डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल E अपॉन EQR म्हणजे E इक्विव्हॅलेंट अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू E1 R1 प्लस E2 R2 प्लस डॉट 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 EN RN. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. हे झालं पॅरलल कॉम्बिनेशनचं इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर
आहे स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल इन पॅरलल. आता सेल पॅरलल असल्यावर काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर दोन सेल जर पॅरललमध्ये असतील तर सर्किट विल नॉट बी ब्रेक ओपन इव्हन इफ ए सेल गेट्स डॅमेज ऑर ओपन. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये 2-3 बॅटरी आहेत, एका सेलची बॅटरी म्हणजे त्या पूर्ण सर्किटमधल्या 3 सेल आहेत, त्या 3 सेलपैकी एक बॅटरी जर डॅमेज असेल तर सर्किटमध्ये ब्रेक होत नाही आणि सर्किट ओपन होत नाही. एक बॅटरी खराब झाली तर 2 बॅटरीवर सर्किट चालू राहतं. हा त्याचा पॅरलल कॉम्बिनेशनचा काय आहे ॲडव्हान्टेज आहे. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे, तर व्होल्टेज डेव्हलप्ड बाय द सेल इन द पॅरलल कॉम्बिनेशन कॅन नॉट बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग द नंबर ऑफ सेल प्रेझेंट इन द सर्किट. कितीही सेल तुम्ही लावल्या तरी पण आपण कॉम्बिनेशनमध्ये पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय करतो, पॉझिटिव्ह टर्मिनल सगळ्या सेलचे एकत्र करतो आणि निगेटिव्ह टर्मिनल एकत्र करतो. त्याच्यामुळे त्याच्यामधलं पोटेन्शियल मात्र काय होतं, इन्क्रीज होत नाही. कितीही सेल आपण जोडल्या तरी पोटेन्शियल इन्क्रीज होत नाही. हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द बेसिक कॅटेगरीज ऑफ द इलेक्ट्रिकल सेल. आता इलेक्ट्रिकल सेल 3 प्रकारचे आहेत मुलांना. एक आहे प्रायमरी सेल, दुसरी आहे सेकंडरी सेल आणि तिसरी आहे फ्युएल सेल. ठीक आहे. मग प्रायमरी सेल म्हणजे काय मुलांना, तर त्याच्यामध्ये काय असतं, चेंज करता येत नसतो, चार्ज करता येत नसते ते. त्याच्यामुळं इट कॅन बी यूज्ड ओनली वन्स, म्हणजे एकच वेळेस आपण ती वापरू शकतो, वापरायची आणि फेकून द्यायची. ड्राय सेल आणि अल्कलाइन सेल हे त्याचे उदाहरण आहेत. प्रायमरी सेल आर लो कॉस्ट, कॅन बी यूज्ड इझिली, बट दीज आर नॉट सुटेबल फॉर द हेवी लोड. हेवी लोड बेअर करण्याचं कॅपॅसिटी प्रायमरी सेलमध्ये नसते. त्याच्यामुळे हेवी लोडमध्ये आपण प्रायमरी सेलचा उपयोग करू शकत नाही. ठीक आहे. तर सेलचे 3 प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी सेल, दुसरी आहे सेकंडरी सेल आणि तिसरी आहे फ्युएल सेल. ठीक आहे. तर प्रायमरी सेल ही काय असते, चार्ज होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ती एकदा वापरली की फेकून द्यावं लागते. ड्राय सेल आणि अल्कलाइन सेल हे त्याचे काय उदाहरणं आहेत. प्रायमरी सेल त्यांची कॉस्ट लो असते, म्हणजे ते कमी किमतीचे असतात, परंतु हेवी लोडमध्ये त्याचा वापर आपण करू शकत नाही. राईट शॉर्ट नोट्स ऑन द सेकंडरी सेल्स. द सेकंडरी सेल्स आर रिचार्जेबल अँड कॅन बी रियूज्ड. आता प्रायमरी सेलच्या अनुषंगाने जे काही त्याचे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही त्या प्रायमरी सेलमध्ये आपण डिसॲडव्हान्टेजेस आहे त्याला छेद करून सेकंडरी सेलमध्ये मग काय आहे, तर ते चार्ज करू शकतो, म्हणून त्याचा रियूज होऊ शकतो. बरोबर आहे. केमिकल रिॲक्शन इन ए सेकंडरी सेल इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. लीड ॲसिड सेल आणि फ्युएल सेल हे त्याचं एक्झाम्पल आहे. सोलार सेल आर सेकंडरी सेल दॅट कन्व्हर्ट सोलर एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलार सेल, फ्युएल सेल, लीड ॲसिड सेल हे सेकंडरी सेलचे काय आहेत मुलांना, उदाहरणं आहेत. ठीक आहे. राईट ए शॉर्ट नोट ऑन द फ्युएल सेल. आता फ्युएल सेल व्हेकल्स आर द इलेक्ट्रिक व्हेकल दॅट यूज फ्युएल सेल्स इन्स्टेड ऑफ द लीड ॲसिड बॅटरीज टू पॉवर द व्हेकल्स. आता ह्याच्यामध्ये फ्युएल सेल्स व्हेकल्स म्हणजे काय, इलेक्ट्रिकल व्हेकल दॅट कॅन बी यूज फ्युएल सेल्स इन्स्टेड ऑफ द लीड ॲसिडच्या जागेवर इथं फ्युएल सेल्स वापरले जातात. कशासाठी, तर व्हेकलच्या बॅटरीमध्ये वापरले जातात. हायड्रोजन इज युज्ड ॲज ए फ्युएल इन फ्युएल सेल्स. हायड्रोजन वायू हा फ्युएल सेलमध्ये फ्युएल म्हणून वापरला जातो. द बाय प्रॉडक्ट आफ्टर इट्स बर्निंग इज वॉटर. म्हणजे फ्युएल म्हणून हायड्रोजन वापरलं जातं आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे त्याच्यानंतरचा घटक जो आहे राहतो तो म्हणजे बर्निंग ऑफ हायड्रोजन. बाय प्रॉडक्ट आफ्टर इट्स बर्निंग इज वॉटर मिळतो. दिस इज द इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ द reducing the emission of green house
gases produced by the traditional gas line fueled vehicle. म्हणजे फ्युएल सेलचा वापर हा बऱ्याच म्हणजे इको एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. त्यामुळे त्याचं इम्पॉर्टन्स हे जास्त आहे. आलं लक्षात मुलांनो? तर अशा प्रकारे आपल्या हा इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर हा लेसन आपला इथं संपलेला आहे मुलांनो. त्याच्यानंतर आता आज उद्या तुम्हाला म्हणजे होमवर्क म्हणून तुमच्या ग्रुपवर मी जे प्रश्न उत्तर देणार आहे ते 2 वेळेस तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये मी नोट्स तुम्हाला देणार आहे, त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये 2 वेळेस लिहून काढायच्या. फिजिक्सची एक वही करायची 100 पेजची आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या नोट्स लिहून काढायच्या. ठीक आहे? दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला मुलांनो. होमवर्क करा. ओके. नाही हे